खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकास काय असतो हा कल्याण डोंबिवलीने दाखवलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये मला वाटतं खासदारांनी सांगितलं असेल, खासदारांनी कितीतरी कोट्यावधी रुपये विकासासाठी कल्याण लोकसभेमध्ये आणले। आणि खऱ्या अर्थाने विजन पाहिजे, विजन असेल तर काम करता येतं, विकास करता येतो आणि लोकांना आपल्याला न्याय देता येतो। कल्याण डोंबिवली शहरात रिंग रोड होतोय, मोठा गाव खाडी पूल झाला, ॲक्सेस कंट्रोल मार्ग आपण उभारतोय, कॅन्सर हॉस्पिटल होतंय, जागतिक दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहिलंय उभं, नवी मुंबई आणि कल्याण मधील अंतर कमी करतोय, ऐरोली काटाई नाका उन्नत मार्ग आणि बोगद्याचं काम सुरू आहे। खासदार त्याचा पाठपुरावा करताय। 40 मिनिटांचा प्रवास अगदी 10 मिनिटावर येईल, लोकांचा वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण वाचेल, तेवढा वेळ लोक आपल्या परिवाराला देतील। कल्याण हे देशातलं महत्वाचं जंक्शन आहे। अमृत भारत स्टेशन योजनेतून हे स्टेशन जागतिक दर्जा करतोय। कल्याण तळोजा मेट्रोमुळे चाकरमान्यांचा प्रवास सुकर होईल। कल्याणमध्ये देशातलं मोठं मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब होतंय का, मल्टीमोडल हब, ज्यामुळे लाखो लोकांना रोजगारांच्या संध्या प्राप्त होणार आहेत। त्याचबरोबर पलावा मानपाडा उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी सुटेल। त्याचबरोबर जो मानपाडा नाही कुठला रोड आहे, शिळफाटा रोड, कल्याण शिळफाटा रोड जो आहे तो पहिला रस्त्यावर आपण मेट्रो आणत होतो, पण खासदारांनी सुचवलं की मेट्रो पण आणा, खाली रस्ता पण ठेवा आणि वरती एक रस्ता पण पाहिजे, म्हणजे 3 पदरी या ठिकाणी रस्ता होतोय, मेट्रो होते आणि वरती एलिव्हेटेड रोड पण होतोय। ती ट्रॅफिक कोंडी दूर होईल आणि पूर्णपणे लोकांना दिलासा मिळेल। पत्री पुलाचा प्रश्न, दुर्गाडी पुलाचं काम पूर्ण झालं। धोकादायक इमारतीचं मी आता सांगितलं, क्लस्टर योजना आपण राबवतोय। सर्वांना सुरक्षित हक्काचं घर देणं हेच आपलं मिशन आहे आणि म्हणून भिवंडी कल्याण शिळफाट्याच्या रस्त्याला रुंदीकरणाचे 561 कोटी आपण दिले। ड्रेनेज, पाणी पुरवठा, सरोवर पुनरुज्जीवनसाठी 495 कोटी दिले। कल्याण डोंबिवलीच्या विकास कामासाठी 861 कोटी जवळपास दिले। दावडीला टाटा टेक्नॉलॉजीचं स्किल सेंटर आपण उभारतोय। 7000 विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन प्रशिक्षण मिळेल। उद्योग व्यावसायिकांना इनोव्हेशन मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळेल। 27 गावांच्या पाणी प्रश्नावर आम्ही कायमस्वरूपी तोडगा काढतोय। वालदुनी उल्हास नदीच्या पुनर्जीवनासाठी निधी कमी पडणार नाही, हा देखील शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। कल्याण डोंबिवली फक्त स्मार्ट नाही तर हॅपी सिटी म्हणून आपल्याला करायची आहे, ही आमची मनोकामना आहे, भूमिका आहे। आणि म्हणून शहर भविष्यातलं IT हब बनू शकतं। इथला कष्टकरी बुद्धिजीवी वर्ग ही त्या खरी शहराची ताकद आहे, ओळख आहे। त्यांच्या आयुष्यात आपल्याला सोन्याचे दिवस आणायचे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कल्याण पूर्वमध्ये यू टाईप रस्ता देखील आपण करतोय। बाधितांना सगळ्यांना घर देणार आणि घर देणार, कुणालाही बेघर होणार, कोणी बेघर होणार नाही, कारण विकास करताना कुणालाही भकास करायचं नाही, ही भूमिका आपली आहे। आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या हक्काची घरही मिळतील आणि मोठा रस्ताही होईल। आणि म्हणून काही लोक विचारतात काय केलं ते सांगा, अरे डोळे उघडून बघा, पूर्वीची कल्याण डोंबिवली आणि आताच हे शहर जमीन आसमानचा फरक आहे। कॉन्क्रीटचे रस्ते झालेत, मागचा कुठला तो रस्ता झाला इकडं, तो मोठा रस्ता मलंगोडला जातो तो 100 फुटी, पूर्वी बघितले आम्ही रस्ते। डोंबिवलीत देखील मी एकदा आलो होतो 10 वर्षापूर्वी, एवढे खड्डे, ठाण्यावरून आम्ही ते पेवर ब्लॉक आणि सगळ्या RMCच्या गाड्या आणल्या होत्या। आज बदलतंय, कल्याण डोंबिवली बदलतंय आणि खऱ्या अर्थाने विकसित होतंय। शाड वालदुनी पूर होतोय आणि म्हणून कामं सांगायला गेलो तर अख्खा दिवस पुरणार नाही, पण मला अभिमान आहे इथं खासदारही आमदारही महायुतीचे आहे
आणि खासदारांचा पाठपुरावाही मला माहीत आहे किती पाठपुरावा करतात. शेवटी एक दूरदृष्टी असली पाहिजे, विकासाचं विजन असलं पाहिजे. आणि कल्याण डोंबिवली हे महायुतीचा बालेकिल्ला आहे. मला आठवत आहे की तुम्ही खासदाराला पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा आपण निवडून दिलंय. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. महायुतीच्या आमदारांनी आपण निवडून दिले त्याबद्दलही आपले आभार मानतो. खऱ्या अर्थाने हा आपला बालेकिल्ला आहे. आणि म्हणून लोकसभा जिंकलो, केंद्रात आपलं महायुती आहे, राज्यात महायुती आहे. मग महापालिकेत काय पाहिजे? महायुतीच पाहिजे. एक विचाराचं सरकार जेव्हा येतं तेव्हा विकासाला वेग मिळतो, विकास वेगाने होतो आणि सर्वांना सोयी सुविधा मिळतात. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की कल्याण डोंबिवली मध्ये एवढं काम झालंय, एवढं काम केलंय, आणखी जे जे काय तेही आपण करू. कुठल्याही प्रकारचा विकास निधी कमी पडणार नाही याची खात्री आपण बाळगा. आणि म्हणून मला विश्वास आहे कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण? कल्याण डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच होणार, हा विश्वास आहे. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये कामाच्या बलबुत्यावर कामाची पोचपावती म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करायला आलोय. कारण लाडक्या बहिणी माझ्या आहेत, लाडक्या बहिणी चमत्कार करतात. काय देता येईल तेवढं देणार आहोत. कल्याण डोंबिवली हे आमच्या खऱ्या अर्थाने आवडीचं शहर आहे, महायुतीचं बालेकिल्ला आहे. आणि म्हणूनच या बालेकिल्ल्यामध्ये कुठली अडचण राहता कामा नये, कुठलाही प्रश्न राहता कामा नये, कुठली सुविधा कमी पडता कामा नये याची काळजी घेण्याचं काम महायुती केल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, येत्या 15 तारखेला जेवढे आपले महायुतीचे उमेदवार आहेत, या महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे. जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं, जिथे कमळ असेल तिथे कमळासमोरचं बटन दाबायचं आणि महायुतीला विजयी करायचं. अशा प्रकारे